नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, दर महिन्याप्रमाणेच सप्टेंबर महिन्यापासून काही मोठे बदल हे लागू होणार आहेत, जे सामान्य नागरिकांच्या आर्थिक जीवनावरती थेट परिणाम करतील। सप्टेंबरमध्ये ITR फायलिंग, त्यानंतर UPS, त्यानंतर भारतीय डाक आणि क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये काही बदल होणार आहेत। तसेच LPG गॅस, जेट फ्यूल आणि CNG आणि PNGच्या किमतींमध्ये देखील बदल होणार आहेत। तर मग चला जाणून घेऊयात सप्टेंबर महिन्यापासून काय काय बदलणार आहे ते। तर सर्वप्रथम आयकर विभागाने यावर्षी ITR भरण्याची अंतिम तारीख ही 30 जुलैवरून वाढवून 15 सप्टेंबर 2025 केलेली आहे, ज्यामुळे करदात्यांना रिटर्न फाईल करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळाला आहे। आता ही मुदत या महिन्यामध्ये संपते आहे, त्यामुळे तुम्हाला 15 सप्टेंबर पूर्वी ITR फाईल करावा लागेल, अन्यथा तुम्हाला नोटीस येऊ शकते। त्यानंतर राष्ट्रीय पेन्शन प्रणाली म्हणजेच NPS अंतर्गत येणाऱ्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन योजना म्हणजेच UPS निवडण्याची अंतिम तारीख ही 30 सप्टेंबर आहे। यापूर्वी ही तारीख 30 जून होती, जी वाढवण्यात आली होती। त्यानंतर 1 सप्टेंबर 2025 पासून भारतीय डाक विभागाने देशांतर्गत डाक सेवेचं स्पीड पोस्ट सेवेमध्ये विलीनीकरण केलंय। याचा अर्थ तो तुम्ही कुठलंही नोंदणीकृत डाक पाठवण्यासाठी केवळ स्पीड पोस्ट सेवेचाच वापर करू शकता। त्यानंतर SBI कार्ड यांनी 1 सप्टेंबर 2025 पासून आपल्या काही कार्डच्या नियमांमध्ये बदलाची घोषणा केली आहे। या बदलांनुसार आता तुम्ही काही विशिष्ट क्रेडिट कार्डवरती डिजिटल गेमिंग आणि सरकारी वेबसाईटवरील व्यवहारांसाठी रिवॉर्ड पॉइंट्स मिळवू शकणार नाही। त्यानंतर इंडियन बँक, IDBI बँक सारख्या काही बँकांनी विशेष मुदतीच्या FD योजना सुरू केलेल्या आहेत। इंडियन बँकेच्या 444 दिवस आणि 555 दिवसांच्या योजनेमध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2025 ठेवण्यात आली आहे। त्याचप्रमाणे IDBI बँकेच्या 444 दिवस, 555 दिवस आणि 700 दिवसांच्या विशेष FD मध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम मुदत देखील 30 सप्टेंबर ठेवण्यात आली आहे। ऑइल कंपन्या दर महिन्याला LPG सोबतच CNG, PNG आणि जेट फ्यूल याच्या किमतीतही बदल करत असतात, त्यामुळे सप्टेंबर महिन्यापासून यांच्या किमती देखील बदलणार आहेत। दर महिन्याप्रमाणेच 1 सप्टेंबर पासून LPG सिलेंडरच्या किमतीत देखील बदल होणार आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून व्यावसायिक सिलेंडरच्या किमती कमी होत आहेत। ऑगस्टमध्ये व्यावसायिक LPG सिलेंडरची किंमत ही 33 रुपयांनी कमी झालेली होती। दिल्लीमध्ये 19 किलोचा सिलेंडर हा 1631 रुपयांना मिळत होता, मात्र घरगुती गॅस सिलेंडरची किंमत ही 8 एप्रिल 2025 पासून बदललेली नाही, परंतु या महिन्यामध्ये ती बदलण्याची शक्यता आहे। तर यावरती आता सरकार काय निर्णय घेणार ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।